गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसलाय। दक्षिण गडचिरोली जलमय झाली असून अहेरी अल्लापल्लीचा संपर्क तुटला आहे। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील अनेक नदी आणि नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। राजुरा शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विविध जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे। वाशिम तालुक्यातील संगमेश्वर लघुसिंचन प्रकल्प 100% भरून वाहू लागलाय। यामुळे 15 गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटला आहे। भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रानं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळण्याचा इशारा दिला आहे। या काळात समुद्रात न जाण्याचं आवाहन कोळी बांधवांना करण्यात आलं आहे। राज्यात पुढील 24 तासांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे। तसंच जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं कळवलं आहे।